हाय, मी नाथा खांडेकर. तर आज एका विषयावरती बोलणार आहोत, तो म्हणजे लाच. तर या विषयावरती अ, हा सामाजिक प्रश्न आहे. तर पहिलं फक्त सरकारी डिपार्टमेंटमध्ये लाच घेतली जायची. पण तुम्ही हल्ली बघताय की मी बघितलं आहे, मी अनुभवलं आहे की खाजगी क्षेत्रातही लाच देणं घेणं हे चालू झालेलं आहे. जसं की एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं आहे, तिथं खूप गर्दी आहे आणि पुढे 100 पेशंट आहेत आणि तिथला रिसेप्शनिस्ट किंवा वॉचमॅनकडे तुम्ही जर ₹100 दिले, तर तुमचा नंबर हा वरून खाली म्हणजे फायली वरून खाली येतात. तर याच्यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. जसं आपण मागं बघितलं होतं की ट्रॅफिकमध्ये गाड्याच्या समोर जर गाड्या नाही आल्या तर ट्रॅफिक होणार नाही. त्या पद्धतीनं लाच या विषयावरती मी विचार केला आणि म्हटलं की याच्यावरती काय करू शकतो. तर याच्यावरती म्हणजे मला असं वाटतं की आपण जर रोटेटिंग जर सिस्टम ठेवली, म्हणजे 2 व्यक्ती आहेत, म्हणजे तलाठी आहे, तहसीलदार आहे आणि जी समोरची पार्टी असते. म्हणजे एक बॉल आहे, म्हणजे मी ॲप्लिकंट आहे, ॲप्लिकंटने बॉल तलाट्याकडे किंवा तहसीलदारकडे दिला, तर त्यांना माहिती असतं की समोरच्या व्यक्तीचा इंटरेस्ट काय आहे, म्हणजे माझा फायदा काय आहे आणि त्याचा फायदा काय आहे. जर आपण त्याचा फायदा जर करून दिला नाही, तर तो त्याच्यातला बॉल जे त्याच्याकडे जो अधिकार आहे सही करण्याचा किंवा त्या प्रकरणावरती काम करण्याचा, तर तो पुढे ढकलत नाही. जसं मी हॉस्पिटलच्या बाबतीत पण बोललो की बाय सिस्टम जर चाललं तर कुठंच अडकणार नाही. म्हणजे पेशंट जर मध्ये जर इंटरफरन्स जर तपासले गेले तर मध्ये क्यू ब्रेक होणार नाही. पण तसंच तलाठ्यांकडे जर मध्ये त्यांनी इतर कुठली कामं जर नाही घेतली तर ते विदाऊट इंटरप्शन चालू राहील. त्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये काय करू शकतो, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की जो बॉल आहे तो जर समोरचा जो पार्टी आहे, म्हणजे फिक्स पार्टी आहे, जसं इकडं ॲप्लिकंट हा फिक्सच राहणार आहे, कारण की त्याला त्याचं काम करून घ्यायचं आहे. पण तुम्ही बघता की पोलीस रोटेशनली येतात, की एखादी यात्रा आहे आणि यात्रेमध्ये बल्कली पोलीस आलेले आहेत, कायदा सुव्यवस्था ते राखतात. पण तिथं असा कधी प्रकार आढळला आहे का की दुसऱ्या जिल्ह्यातनं किंवा दुसऱ्या ठाण्यातनं पोलीस आला आहे, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम केलं आणि तिथनं तो लाच घेऊन गेला आहे? नाही होत. किंवा बाहेरचा डॉक्टर आला आहे आणि त्यांनी लाच घेऊन गेला आहे, किंवा बाहेरचे सिक्युरिटी गार्ड आला इन प्रायव्हेट टर्म्समध्ये, तो 2 दिवसासाठी जॉब करतो आहे आणि तो लाच घेऊन गेला आहे. तर असं कधीच होत नाही. तर असं फक्त जिथंच होतं की जिथं समोरची जो कार्य करणारा, ज्याच्याकडे अथॉरिटी आहे, अधिकार आहे आणि ती काम करणारी व्यक्ती एकच आहे आणि तिला माहिती आहे की मला तर काम करायचंच आहे, ह्यांनी दिलं किंवा नाही दिलं, फक्त अडकवून किती दिवस ठेवायचं हे त्यांच्या हातात आहे. तर त्याच्यासाठी काही प्रशासनिक म्हणजे कुठलीही व्यवस्था, साधं दुकान चालवायचं म्हटलं तर एक कोड ऑफ कंडक्ट असतो की अशा पद्धतीने वागलं तर ठीक, नाही तर अशा पद्धतीने जर वागलं नाही तर आपल्याला बाहेरचा रस्ता आहे किंवा त्याच्यावरती ब्रीच ऑफ पॉलिसीज म्हणून त्याच्यावरती कारवाई होते. तर प्रशासन अशा गोष्टीवरती काम करू शकतं की जो बॉल आहे समोरचा, म्हणजे जी इंटरेस्टेड पार्टी आहे, ॲप्लिकंट तर तोच राहणार आहे. ॲप्लिकंट मला समजा सातबाऱ्यावरती काही चेंजेस करायचे आहेत, तर मी अर्ज दिला त्यांच्या आवकला वगैरे, आणि तिथं व्यक्ती चेंज होती, तिला माहीत नाही ना नाथा खांडेकर कोण आहे. तर ज्याला ते काम करायचं आहे, म्हणजे तलाठी जर रोटेशनल असतील तिथे, किंवा आज जे 50,000 लाख रुपये पगार घेतात तिथं 10,000 रुपये पगाराने, 15,000 रुपये पगाराने अशी कित्येक लोक काम करण्यासाठी तयार आहेत. आणि ते रोटेशनली जर असतील, त्यांना समोरची पार्टी नाथा खांडेकर आहे की आमदार आहे की XYZ ते रहित व्यक्ती आहे हे जर माहीत नसेल, त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की समोरच्या सिनारिओवरती, समोरच्या प्रकरणावरती असं काम करायचं आहे. आणि जे एक्सेप्शनल सिनारिओ असतील तर कोड ऑफ पॉलिसीजमध्ये काय सिनारिओवरती कुठलं काम करायचं हे जर डिसाईड झालं तर आज मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यावरती काम करत आहेत. आणि कॉर्पोरेट कंपनीमध्ये हजारो एम्प्लॉईज काम करून त्यांच्यापर्यंत कुठलीही लाच पोहोचत नाही आणि कामं तर व्यवस्थितरित्या होत आहेत. हे जर आपण, भलं तुम्ही सरकारी एम्प्लॉई भरा, सरकारी रिक्रुटमेंट करा, पण जर तो बॉल तिथं फिक्स राहिला, म्हणजे ज्या व्यक्तीच्या हातामध्ये
तो बॉल ठेवला तर त्याला व्यक्तीला माहिती नाही की हा बॉल माझ्या हातात किती वेळ ठेवल्यावरती समोरचा व्यक्ती माझा हात गरम करणार आहे, माझा खिसा गरम करणार आहे. आणि त्या व्यक्तीला जर माहितीच नसेल किंवा त्या व्यक्तीला रोटेशनल शिफ्ट होऊन जाणार आहे ह्याला पण माहिती, ह्याने जर नाही काम केलं तर जो पुढचा व्यक्ती आला तर त्याला तो जास्त दिवस ठेवू शकत नाही हे माझं काम पेंडिंग. तर तो बॉल जर चेंजिंग होत राहिला व्यक्ती टू व्यक्ती, त्याच्यातलं काम कुणाचीही अडणार नाहीत आणि सगळ्यांची कामं हे विदाऊट लाज होतील असं मला वाटतं. आणि हे 99.99% सोल्युशन आहे. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. धन्यवाद.